टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तब्बल जिल्ह्यातील 3075 हेक्टरवर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण एका शेतात आलेलो आहोत आणि या ठिकाणी हा संपूर्ण मका या ठिकाणी संपूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। धुळे जिल्ह्यात परवा झालेल्या पावसामुळे आता कांदा, मका, बाजरी, पपई, शेवगा, आंबा, केळी, ज्वारी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। विशेष म्हणजे ही सर्व रब्बी पिकं होती आणि रब्बी पिकं हातातोंडाशी आलेली होती। आता ती काढायचा विचार शेतकरी करत होते, मात्र अवकाळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यामुळे ही संपूर्ण पिके ही नष्ट झालेली आहेत आणि त्यामुळे या भागातला शेतकरी अडचणीत सापडला आहे। जवळपास 3075 हेक्टर क्षेत्रावर जिल्ह्याला हा फटका बसलेला आहे। त्यात सर्वाधिक नुकसान हे धुळे तालुक्यात झालं असून जवळपास 1971 हेक्टरवर हे नुकसान झालं आहे। तर त्या पाठोपाठ शिंदखेडा तालुक्यात 965 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे। तर साक्री तालुक्यामध्ये जिथे गारपीट झाली त्या ठिकाणी 72 हेक्टरवर, तर शिरपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी 55 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या भागातला शेतकरी हा संकटात सापडला आहे। आता कृषी खात्याच्या वतीने आता हे पंचनामे सुरू झालेले आहेत आणि ही आकडेवारी आता पुढे आलेले आहेत। मात्र गेल्या काही दिवसापासून शेतीमालाला भेटत नसलेला भाव आणि आता पुन्हा आलेले हे आसमानी संकट, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा या भागातला शेतकरी व्यक्त करीत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।